करू नका, अपक्षांना थारा देऊ नका, लोकसभेत मेहनत करणाऱ्या प्रकाश सोळंकेंना विजय करा, धनंजय मुंडेंचं माजलगाव मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना आव्हान. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांना प्रचंड मताने विजय करा असे आव्हान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघातील बंधू भगिनींना केलेलं आहे. प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थी काल धनंजय मुंडे यांची माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सभा झाल्या. या सभामध्ये धनंजय मुंडे बोलत असताना म्हणाले की कुठलाही संभ्रम न करता व अपक्षांना कुठलाही थारा न देता प्रकाश सोळंके यांना भरघोस मताधिक्याने विजय करा असे आव्हान धनंजय मुंडे यांनी केलेला आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार आहे. याचबरोबर लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी प्रकाश सोळंके यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या मेहनतीचं फळ म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रकाश सोळंके यांना अधिकाधिक मतदान करून प्रचंड मताने विजय करावे असे आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी केलेले आहे. वडवणी या ठिकाणी प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थी धनंजय मुंडे यांची जाहीर सभा झालेली होती. या वडवणी माजलगाव तालुक्यातील वडवणी तालुक्यामधील असलेला काही भागामध्ये ओबीसी मतदार अधिक प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी अपक्ष 2 उमेदवार ओबीसीचे उभा असून या ओबीसीच्या उमेदवारामुळे ओबीसीच्या मताचं विभाजन होऊन याचा फटका प्रकाश सोळंके यांना बसू शकतो. या अर्थीच धनंजय मुंडे यांनी काल वडवणीतील अनेक ठिकाणी सभा घेऊन ओबीसी मतदारांना आव्हान केले की कुठल्याही संभ्रमात न पडता अपक्ष उमेदवाराला कसलाही थारा न देता प्रकाश सोळंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करण्याचे आव्हान यावेळेस धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या आव्हानाला कितपत ओबीसी समाज पाठराखण करतोय आणि जर खरंच धनंजय मुंडे यांनी केलेल्या आव्हानाच्या पाठीमागे जर ओबीसी समाज राहिला तर ह्या ओबीसी समाजाचे 2 उमेदवार असलेले महादेव निर्मळ व बाबरे मुंडे यांचा पराभव मात्र निश्चित असल्याचे समोर येत आहे. खरंच धनंजय मुंडे यांच्या ह्या आव्हानामुळे निर्मळ व बाबरे मुंडेंचा पराभव होऊ शकतो का, याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.